शिवछत्रपतींबद्दल आक्षेपार्ह भाष्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे। 3 दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज कोरटकरला पुन्हा कोल्हापूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं। दोन्ही बाजूच्या जोरदार युक्तिवादानंतर कोर्टाने कोरटकरच्या कोठडीत 30 मार्चपर्यंत वाढ केली आहे। दरम्यान वाढून मिळालेल्या 2 दिवसांच्या कोठडीतून पोलीस आणखी कोणत्या महत्त्वपूर्ण माहितीपर्यंत पोहोचतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पहिल्या दिवशी पोलिसांनी जी 7 दिवसाची पीसी मागितली होती त्यावेळी माननीय कोर्टाने 3 दिवसांची पीसी दिलेली होती। पण खरंच पोलिसांचं कौतुकास्पद काम आहे की त्यांनी 3 दिवसात बरीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यातून बरीच प्रोग्रेस दिसून आली। ज्यावेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी पीसी ही पोलीस मागत असतात आणि या केसमध्येही तशीच पोलिसांकडून मागणी झालेली आहे। माननीय कोर्टाने त्याची दखल घेऊन 2 दिवस म्हणजे 30 तारखेपर्यंत पीसी दिलेली आहे। जो 3 दिवसाचा तपास झाला त्याच्यामध्ये कोरटकर कुठे कुठे फिरले, कोणत्या वाहनांनी फिरले, त्यांनी कुठेही ऑनलाईन पेमेंटचा पर्याय घेतलेला नव्हता, तर त्यांना आर्थिक मदत कुणी केली, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये राहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली, त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत। त्या दृष्टीने ते व्यक्ती खरंच आहेत का किंवा त्यांना कोणत्या पद्धतीने मदत केली या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशन करता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे माननीय कोर्टाने त्यांना 2 दिवस पीसी दिलेली आहे। आपण कायदेशीर मार्ग अवलंबलेला आहे, आपण कायदेशीर मार्गाने जात आहोत आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि आम्ही हीच आशा करतोय की जास्तीत जास्त लवकर हे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होईल।